नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेकिंग ऑफ लायबिलिटीज या सदराखाली बॉरोइंग्ज म्हणजेच शेड्यूल नंबर 4 यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या आयटम्सच्या संदर्भात बँक ऑडिट करत असताना ऑडिटरने कोणत्या पद्धतीने बँक ऑडिट केलं पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीने त्याचं चेकिंग व्हेरिफिकेशन केलं पाहिजे हे आपण पाहूया। बॉरोइंग्ज म्हणजेच शेड्यूल नंबर 4 या ठिकाणी काय दिलेले पहा। द ऑडिटर शुड चेक अँड व्हेरीफाय द बॉरोइंग्ज आर प्रॉपरली क्लासिफाईड। आतापर्यंत बघा हा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे किंवा हे वाक्य बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या गोष्टी क्लासिफाईड करणं गरजेचं आहे हे एक कॉमन आहे की त्या ठिकाणी ऑडिटरने हे पाहणं गरजेचं आहे। जसं आपण याच्या अगोदरच्या शेड्यूलमध्ये आपण बघितलं की डिपॉझिट शेड्यूल नंबर 3 मध्ये डिपॉझिटचे प्रकार असतात, विविध प्रकार असतात। मग त्या ठिकाणी ते प्रकाराप्रमाणे त्याचं रेकॉर्डिंग झालंय का हे ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे। याच्या अगोदर आपण फिक्स्ड असेट्स बघितल्या, इन्व्हेस्टमेंट बघितल्या, तर त्या ठिकाणी त्याचं प्रॉपर रेकॉर्डिंग झालंय का, इन्व्हेस्टमेंटचं प्रॉपर क्लासिफिकेशन झालंय का, फिक्स्ड असेट्सचं प्रॉपर क्लासिफिकेशन झालंय का हे देखील ऑडिटरने पाहणं गरजेचं आहे। म्हणजे एक कॉमन आहे की प्रत्येक गोष्ट चेक करत असताना जर त्याचं क्लासिफिकेशन गरजेचं असेल तर ते ऑडिटरने चेक करणं गरजेचं आहे। इथं सुद्धा बॉरोइंग्ज म्हणजे आता बॉरोइंग्ज म्हणजे काय तर उसने घेणे, दुसऱ्या बँकेकडून काही घेतलेली रक्कम याला आपण काय म्हणतो बॉरोइंग्ज म्हणतो। मग ती लोन स्वरूपामध्ये असेल, ॲडव्हान्स स्वरूपामध्ये असेल किंवा टेम्पररी स्वरूपामध्ये काही तात्पुरतं येणं देणं क्रिएट करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेली रक्कम असू शकते, तर याला म्हणतो आपण बॉरोइंग्ज। तर ऑडिटरने हे चेक करत असताना, व्हेरीफाय करत असताना पहिला मुद्दा की ते प्रॉपरली क्लासिफाईड केलंय का, म्हणजे बॉरोइंग्ज कुणाकडून घेतले मग त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन असू शकतं। म्हणजे एखाद्या नॅशनलाइज बँकेकडून दुसऱ्या नॅशनलाइज बँकेकडून घेतलं असेल किंवा ब्रँचकडून घेतला असेल किंवा जे काही रिझर्व्ह बँकेकडून असेल किंवा इतर नाबार्डकडून असेल किंवा इतर काही फायनान्स इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याकडून काही बॉरोइंग्ज घेतलेत का, गव्हर्नमेंटकडून काही बॉरोइंग्ज घेतलेत का, शॉर्ट टर्म बॉरोइंग्ज आहेत का, लाँग टर्म बॉरोइंग्ज आहेत का, किंवा फॉरेन बँकेकडून काही बॉरोइंग्ज आहेत का, तर या पद्धतीने त्याचं क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी हे लिहिलेलं आहे की द बॉरोइंग्ज आर प्रॉपरली क्लासिफाईड ऑर नॉट। हे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की बॉरोइंग्ज प्रॉपरली क्लासिफाईड झालेत का नाही झाले हे। आता ते कसे तर ॲज बॉरोइंग्ज इन इंडिया म्हणजे भारतातले बॉरोइंग्ज, आउटसाईड इंडिया भारताबाहेरचे बॉरोइंग्ज, काही सेक्युर्ड असू शकतात म्हणजे तारण, काही अनसेक्युर्ड असू शकतात, अशा पद्धतीने पण बॉरोइंग्ज असू शकतात। आणि मी मगाशी सांगितल्या पद्धतीने सुद्धा बॉरोइंग्ज असू शकतात। तर या सर्व कॅटेगरीज जर बँकेला लागू असतील तर या सर्व कॅटेगरीजमध्ये त्याचं रेकॉर्डिंग होणं गरजेचं आहे। तर हे ऑडिटरने चेक करायला पाहिजे। पुढचा मुद्दा बॉरोइंग रजिस्टर। बॉरोइंग रजिस्टर जसं डिपॉझिटचे रजिस्टर आहे तसे बॉरोइंगचे रजिस्टर्स असणं गरजेचं आहे। म्हणजे एकाच बँकेकडून किंवा काही संस्थांकडून जर आपण वारंवार बॉरोइंग्ज घेत असेल तर या ठिकाणी त्याचं प्रॉपरली रेकॉर्डिंग एक सेपरेट रजिस्टरमध्ये होणं गरजेचं आहे। कोणत्या दिवशी किती रक्कम घेतली, त्यांना रक्कम परत किती दिली, त्याचं व्याज असेल तर ते व्याज किती चार्ज झालेलं आहे, ते पेड केलं का, ते ॲक्युरेट आहे हे देखील त्या ठिकाणी रजिस्टरला नोंद होणं गरजेचं आहे आणि ऑडिटरने हे व्हेरीफाय करायला पाहिजे। दुसरं ॲग्रीमेंट रिसीट। आता एखाद्या बँकेकडून ज्यावेळेस बॉरोइंग स्वीकारते त्यावेळेस त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होत असतं। म्हणजे थोडक्यात हा एक कर्जाचा प्रकार आहे। जसं कर्ज व्यक्तीला देतो आणि ॲग्रीमेंट करतो तसंच एक बँक दुसऱ्या बँकेला ज्यावेळेस कर्ज देते त्यावेळेस बॉरोइंग्स क्रिएट होतात आणि त्या ठिकाणी ॲग्रीमेंट रिसीट्स असतात। तर या ॲग्रीमेंट रिसीट्स पाहणं गरजेचं आहे। म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की कोणत्या दोन संस्थांमध्ये म्हणजे व्यवहार झालेला आहे, किती तारखेला व्यवहार झालेला आहे, त्याचं ऑथेंटिकेशन करणारी व्यक्ती म्हणजे त्या व्यवहार करणारी सही करणारी व्यक्ती कोण आहे, त्याची अमाऊंट किती आहे, व्याजाचा दर किती ठरलेला आहे, टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत हे त्या सगळ्या रिसिट्सवर पाहायला मिळतं। आणि त्या पद्धतीने अकाउंट मेंटेन केलं आहे का, त्याचे व्याजाचे कॅल्क्युलेशन्स केलेत का हे देखील पाहता येतात। त्यानंतर सर्टिफिकेट्स। जर या संदर्भात समोरच्या बँकेकडून सर्टिफिकेट मिळत असेल तर ते सर्टिफिकेटसुद्धा डॉक्युमेंट इव्हिडन्स म्हणून पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर बँक रजिस्टर। बँकेचे इतर जे काही रजिस्टर्स आहेत बॉरोइंगच्या संदर्भामध्ये
ते देखील पाहणं गरजेचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स बॉरोइंगच्या संदर्भामध्ये क्रिएट केले जातात. तर ऑडिटरने हे स्वतः चेक करणं गरजेचं आहे आणि नुसतं चेक करून नाही, ते व्हेरीफाय पण करायला पाहिजे की प्रत्यक्ष त्या गोष्टी आहेत का फक्त डॉक्युमेंट ते क्रिएट केलेले आहेत. तर असं व्हायला नको, म्हणून त्या ठिकाणी ते व्हेरीफाय होणं सुद्धा गरजेचं आहे. आता या ठिकाणी नोट दिलेली आहे. नोट काय दिलेली आहे? ही शुड टेक द कन्फर्मेटरी सर्टिफिकेट फ्रॉम द रिलेव्हंट पार्टीज टू व्हेरीफाय द लोन बॅलन्सेस. म्हणजे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने नुसतं चेक नाही करायचं, तर ते व्हेरीफाय करायचं. आणि व्हेरीफाय करत असताना काय करायचं आहे? कन्फर्मेशन घ्यायचं की बाबा ठीक आहे, व्हेरीफाय करायचं म्हणजे सर्टिफिकेट बघितले, ठीक आहे, पण ते व्हेरीफाय झाले. पण व्हेरीफाय करताना एक सॅम्पल सर्टिफिकेट, कुठल्या पार्टीचं आहे बाबा, की IDBI बँकेकडून बॉरोइंग्स घेतलं. मग त्या IDBI बँकेकडून जे बॉरोइंग्स घेतलं, तर त्या IDBI बँकेला एक नोटीस पाठवणं गरजेचं आहे की तुम्ही या बँकेला बॉरोइंग्स दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी आमच्या अकाउंटला एवढी रक्कम दिसते, तुमच्या अकाउंटला किती रक्कम दिसते, तर कृपया याचा खुलासा त्या ठिकाणी पत्राद्वारे करावा. तर IDBI बँक त्या बँकेकडे काय करेल, त्याच्या मॅनेजरला ते पत्र लिहिल की आमच्याकडून जेवढे बॉरोइंग्स तुम्ही घेतलेले आहेत. तर मग खात्री झाली की तेवढेच व्हेरीफाय झालेले आहेत जेवढे त्या ठिकाणी रेकॉर्ड आहेत किंवा प्रॉपरली या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं आहे. म्हणजे समोरच्या त्या पार्टीकडून ज्यांच्याकडून कर्ज घेतलं बँकेने, त्या पार्टीला कन्फर्मेशन लेटर मागायचं किंवा त्याचं सर्टिफिकेट घ्यायचं, हे काम ऑडिटरचंच आहे. आणि अशा पद्धतीने बॉरोइंग्स या शेड्यूल नंबर 4चं काय केलं जातं? ऑडिट केलं जातं. थँक्यू.